OnePlus बंद होणार आहे. OnePlus बंद होणार आहे. डेफिनेटली बंद होणार आहे. तुम्ही हे पॅन्ट कुठून घेतलेली आहे? ओ व्हेरी गुड क्वेश्चन. नेक्स्ट मंथ लॉन्च होणार आहे गॅलेक्सी S26 मोस्ट अवेटेड अल्ट्रा फोन. मला वाटतं की कॅमेरामध्ये त्यांनी थोडं काम केलं पाहिजे. आय मीन वी आर डुईंग बेसिक्स आत्ता. लिटरली बेसिक म्हणजे सिरी बद्दल बोलतो विच इज अ पर्सनल असिस्टंट विच हॅज टू बी इंटेलिजंट. इट इज शी इज नॉट इवन इंटेलिजंट. तर आता आपण एक प्रेडिक्शन करूया की ब्रँड कसं एंड करेल 2026. Xiaomi ग्रुप, रेडमी, पोको सगळे. आय एम अनश्युअर. नाही सांगतायत. चला मित्रांनो, चालू करूया ट्रॅक इन टेक मराठीचा आणखीन एक एपिसोड. म्हणजे मागच्या पॉडकास्टचा एपिसोड. पॉडकास्ट मागचा जो होता ना, त्याच्यामध्ये मी कमेंट्स वाचले. इतके जबरदस्त तुम्ही कमेंट्स केलेले त्याच्यामध्ये. म्हणजे व्ह्यूज जास्त आले नाही, पण तुमचे जे कमेंट्स होते ना ते वाचून मी म्हटलं की नाही, पॉडकास्ट सिरीज जी आहे आमची मराठीवरची ती आम्ही चालू ठेवणार आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर गप्पा मारणार आहे. इसेन्शियली आम्हाला काय वाटतं, काही ब्रँड्स असे ज्यांच्याबद्दल बरेच न्यूज येत आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. नवीन फोन जे आलेले त्यांच्याबद्दल बोलणार आहेत. 2026 चे काय ट्रेंड्स होणार आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. असं एक अर्धा पाऊण तासाचा एपिसोड असणार आहे. त्यामुळं प्लीज चहा कॉफी जेवत असाल तर व्यवस्थित आपल्या मोठ्या स्क्रीनवरती लावा आणि बघत बसा. चलो लेट अस स्टार्ट. शिशिर आहे, साजिद आहे, ओळख करण्याची गरज नाही. शिशिर मॉडरेट करणार आहे आणि सांगणार आहे कुठल्या टॉपिकवरती आम्हाला बोलवायचे. नाहीतर मी बोलायला लागलो ना तर कंटिन्युअसली बोलतच राहीन. त्यामुळे मॉडरेशनसाठी मला शिशिर लागणार आहे. शिशिर, कशावरती चालू करणार आपण? चला ठीक आहे. सो पहिली न्यूज म्हणजे थोड्या दिवसा अगोदर खूप चर्चेत होती की OnePlus बंद होणार आहे इंडियामध्ये. OnePlus बंद होणार. बरं, एक गोष्ट सांगायची आहे. शिशिरच्या भाषेवरनं तुम्हाला सांगायचं तो एक्झॅक्टली कुठला आहे. त्याची मराठी जी आहे ना ती थोडी वेगळी आहे आमच्यापेक्षा. पुणेरी मराठी नाही आहे. कुठली मराठी नाही ते लोकांना सांगू दे. बरं, काय OnePlus काय म्हटलं? OnePlus बंद होणार आहे असं न्यूज होती. OnePlus बंद होणार आहे. हे बघा, रॉबिन लुई ह्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे, प्रॉपर ऑफिशियल मेसेज टाकलेलं की इंडिया OnePlus बंद होत नाहीये. पण हो, याचा अर्थ पूर्ण ती जी न्यूज आहे ती खोटी आहे असंही नाहीये. साजिदकडनं आपण जरा घेऊया. मला माहिती आहे, पण साजिद तुला काय वाटतं? सो आता आपण शेवटच्या 4-5 वर्षांमध्ये बघितलं OnePlusला ग्रो होताना किंवा OnePlusला एक ऑपोफिकेशन होताना त्या पूर्ण ब्रँडचं. येस आणि ऑक्सिजन ओएस पासनं ते शिफ्ट झाले. कलर ओएस त्याचा बेस झाला. करेक्ट, सगळ्या गोष्टी. आणि काय होतं की जेव्हा ओप्पो हा एक आपण म्हणतो ना पॅरेंट ब्रँड होतो, तर मग बऱ्याच गोष्टी त्यांना ॲज अ बिझनेस म्हणून विचार करावा लागतात. कारण ऑलरेडी त्यांच्याकडे OnePlus आहे, रिअलमी आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटेल की मग रिअलमी का बंद करत नाही. बट इंटरेस्टिंगली रिअलमीचा मार्केट शेअर जास्त आहे किंवा ते स्टेडीली ग्रो करतायत कम्पेअर्ड टू OnePlus. आणि OnePlus आत्तासाठी इंडिया ऑपरेशन्स काही धक्का लागणार नाही त्याला. बट मला असं वाटतं की US, UK किंवा युरोपचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेफिनेटली बंद होणार आहेत OnePlusचे. अच्छा, कॉन्फिडेंटली. कारण ज्या काही रिपोर्ट्स पण आलेत त्याने दिसतंय की बाबा त्यांनी तिथले एकतर जी वर्कफोर्स आहे ती कमी केली आहे. त्यानंतर ऑफिसेस ते बंद करतात हळूहळू. किंवा हे तिन्ही मार्केट जर आपण बघितलं ना, युरोप झालं किंवा US झालं, हे खूपच ना इथे ड्युओपोली चालते ॲपल किंवा सॅमसंगची. आणि बाकीचं जे राहतं खरकटं ते मग हे दुसरे ब्रँड्स कडे सेल्स जातात. असं म्हणजे मी खूप अशी या भाषेत बोलतोय कारण तसंच मार्केट रियालिटी आहे. अगदी म्हणजे तो शब्द जरी वापरला असेल पण दॅट इज द फॅक्ट. म्हणजे 70-80% ह्या दोघांमध्येच असतं. बाकी सगळे जे असतं ते म्हणजे बाकीचे जे ब्रँड्स येतात ते त्यांचं मार्केट शेअर घेतात. पण आय अग्री विथ साजिद कम्प्लिटली. इंडियामध्ये OnePlusला मला तर नाही वाटत पुढचे 1-2 वर्ष 2-3 वर्ष तरी काही प्रॉब्लेम येणार आहे. आणि त्यांच्या मॅनेजमेंटने सुद्धा हे सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोनसुद्धा त्यांचे लॉन्च होत आहेत, BIS वरती लिस्ट झालेले आहेत, चांगले फोन्स येणार आहेत. त्यामुळं आत्ता तरी टेन्शन नाही आहे. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी फोन आहेत ना, तर मग सर्व्हिस सेंटर किंवा अपडेट्सचं पण मला नाही वाटत काळजी घ्यायची गरज आहे. कारण ते सुद्धा कव्हर होतच ऑलरेडी त्याच्यामध्ये. बट ते सगळी सॅडली ना, हे जे सगळे एन्थुझियास्ट जे ब्रँड्स आहेत ना, की जे नर्ड किंवा फॉर दॅट मॅटर इव्हन नथिंग सुद्धा, मला नथिंगची सुद्धा तीच काळजी वाटते की पुढे जाऊन असं काहीतरी नको व्हायला. जे ही ना एक लाईफ सायकल आहे प्रत्येक एन्थुझियास्ट ब्रँडची, की तो असं येतो, खूप छान वरती जातो आणि मग एक्सपेक्टेशन वाढतात, मग ते मिसमॅच होतं आणि मग परत नाही. मी दुसरी गोष्ट सांगू का की स्मार्टफोन मार्केट खूप ब्रुटल आहे रे. इट इज इतकं ब्रुटल आहे की त्याच्यात सर्वाईव्ह होणं लॉंग टर्म इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. इव्हन नथिंगचं तू जे म्हटलं, उद्या इन्व्हेस्टर्स जर का म्हटले की 2-3 वर्ष झाले, अरे तुम्ही पैसेच बनवत नाहीये, बंद करून टाका, झालं, काही करू शकत नाही.
सो दॅट इज व्हॉट इट इज. ओके, तो OnePlus तर कुठे जाणार नाही आत्तासाठी. आता तरी नाही जाणार इंडियामध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट न्यूज ॲपलची होती खूप मोठी, की ॲपल इंटेलिजन्स आपण बघितलं खूप इतका काही सक्सेस नाही झाला त्याला. का नाही सक्सेस झालं तूच सांग. कारण नव्हतंच. या बेसिकली खूप लेट आलं आणि आलं तेव्हा पण काही करू नाही शकलं बेसिकली. सो आता त्यांनी पार्टनर करतात गुगलसोबत, त्यांचं जेमिनाय सोबत कोलॅबरेशन होणार आहे आणि असं म्हणलं जातं की सिरी आता इम्प्रूव्ह होईल जेमिनाय सोबत. सो त्याबद्दल काय वाटतं? ऑब्व्हियसली म्हणजे कसं आहे माहिती का, सिरीचं होती त्यांची टीम, AIची ॲपल इंटेलिजन्सची टीम होती, पण अगेन AI सुद्धा इतकं फास्ट ग्रो होतं आहे आणि ॲपल सारखी कंपनी जर का एखादं इंट्रोड्यूस करायचं आहे ना, त्यांचे खूप चेक्स आणि बॅलन्सेस असतात, त्यामुळे ते लगेच इंट्रोड्यूस करू शकत नाही, कारण की जे ते इंट्रोड्यूस करतील ते परफेक्ट पाहिजे आणि त्यासाठी वेळ लागतो. पण AIची जी लाईफ सायकल आहे नवीन, हे इतकं फास्ट आहे की ॲपल कुड नॉट कीप पेस. आणि तुला सांगू का, जेमिनी किंवा गुगल हे गेले 12-13 वर्षापासून AIवरती काम करतं आहे. इनफॅक्ट दे वर द पायनियर्स सो टू से. त्यांनी ते डिकन्स्ट्रक्टर त्यांचं ते हे जे आणलेलं होतं त्याच्यानंतर ते ऑल दी अदर कंपनीज हॅव टेकन अप अँड मूव्ह फॉरवर्ड. त्यामुळं आय थिंक इट इज द राईट डिसिजन फॉर ॲपल टू इंटिग्रेट जेमिनी. आणि आय थिंक इट इज अ वाईज डिसिजन ऑल्सो. ते म्हटले आम्ही ॲपल आहे म्हणून नाही कुणाचं मदत असं केलेलं नाही आहे त्यांनी. दे नो दॅट राईट नाव द नीड ऑफ आर आहे की लोकांना AI पाहिजे. इट इज बिकम अ इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. सो म्हणून ते जेमिनी इंटिग्रेट करतात अँड आय थिंक इट इज अ गुड थिंग. मला याच्याबद्दल असं वाटतं की समजा ॲपलने अजून 2 वर्ष जरी AI जर नाही आणलं तर मला वाटतं की ते चालेल. कारण आपण जर टॉप सेलिंग स्मार्टफोन जरी बघितले तर मग AI नॉट रिअली की बाबा लोक आयफोन AIसाठी घेतात, बट सिरी स्मार्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. येस. कारण जे असिस्टंट किंवा जो एक पर्सनल टच जो कॉन्टेक्स्ट जो येईल ना त्याने मला वाटतं की आयफोनचा सेल जो आहे तो अजून वेगळ्या पद्धतीने ड्राईव्ह होईल. कारण सॅमसंगने ते बघितलं विथ गॅलेक्सी AI. मला असं वाटतं की बाबा नाही, गॅलेक्सी AI आपण करून, म्हणून आता कुठेतरी आपल्याला पण दिसतंय की सॅमसंग सुद्धा हार्डवेअर चेंजेस नाही करत आहे, बट सॉफ्टवेअरकडे जास्त फोकस करतो. पण मी तुला आता हे आउट ऑफ सिलेबस म्हणजे आम्ही डिस्कस केलं नाही, पण मला पर्सनली असं वाटतं की AI आता मी जे टूल्स वगैरे बघतोय ना त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की अजूनही स्मार्टफोनवरती जो AI आहे तो खूप महाग आहे अजून. आय मीन वी आर डुईंग बेसिक्स आत्ता, लिटरली बेसिक. म्हणजे सिरीबद्दल बोलतो विच इज अ पर्सनल असिस्टंट विच हॅज टू बी इंटेलिजंट. शी इज नॉट इव्हन इंटेलिजंट आणि जेमिनी येते कारण की तिला इंटेलिजंट बनवायचं आहे. वेअर ॲज जर का भरपूर स्टार्टअप्स बघितले AIचे जे आत्ता आलेले आहेत, दे आर लिटरली बिल्डिंग एजंट्स. म्हणजे आता आपण 2-3 थर्ड पार्टी ॲप इंटिग्रेशनबद्दल बोलतोय की AI इकडनं तिकडं, बट ऑल दी स्टार्टअप्स दॅट हॅव कम इन AI हॅव गॉन फार अहेड. तुम्ही लिटरली सेकंदात एक एजंट बिल्ड करू शकता जो अख्खा वेबसाईट बनेल. तुम्ही फक्त सांगा की मला मीडिया कंपनीची वेबसाईट बनवून द्या आणि तो बनवून देईल. हे जे वर्कफ्लो कम्प्लीट ऑटोमेशन झालेलं आहे AIमुळे ते अजून स्मार्टफोन्सवरती आलेलं नाही आहे. बट आय थिंक 2026 will change that. Yes. That is what I really think. फोन्सवरती AI अजूनही व्हेरी ॲप बेस्ड nascent आणि ॲप बेस्ड आहे किंवा ChatGPT ॲप आहे, जेमिनाय ॲप आहे, ती इंटिग्रेटेड नाही. बरोबर. आणि लोकांना सवयी काय झालंय की मी ChatGPT मध्ये जाऊन ईमेल लिहितो HR ला की मला बरं वाटत नाही, मला सुट्टी हवी. बट ते सेम फीचर्स ना तुमच्या कीबोर्डमध्ये आहेत, तुमच्या नोट्समध्ये आहेत. तर अगेन ब्रँड्स कडून पण त्या अवेअरनेस अजून झालेलं नाही किंवा लोक पूर्णपणे त्यांना असं माहिती आहे बिकॉज दे नीड टू रिसर्च इट की हे काय काय करू शकतं. आणि आय थिंक तिथं होत नाही ते सुद्धा. मूव्ह अहेड. मी जर सांगितलं ना, मी बोलायला लागलो तर कंटिन्युअसली बोलतच राहीन. आणखी एक न्यूज ॲपलबद्दल की फोल्डेबल, त्यांचा फर्स्ट फोल्डेबल येणार आहे ह्यावर्षी. सो त्याच्यासाठी काय एक्सपेक्टेशन आहे, प्राइस एक्सपेक्टेशन्स या फिर? महाग तर असणार, शेवटी ॲपल आहे, खूप महाग. प्राइसची तर एक्सपेक्टेशन नाही. मी काय म्हणजे माझ्या हिशोबाने जर का 1.5 लाखाला तुझा आयफोन प्रो मॅक्स 18 प्रो मॅक्स असेल तर तो 2.5 लाखाला वगैरे असेल, 2-2.5 लाखाला. तू बघतोयस ना विजन त्यांनी एवढ्या प्रकाशमध्ये काढलं. मला वाटतं जास्त असेल सर, कारण US मध्ये $2,900 तर ट्रायफोल्डच आलं. सो किंवा त्या सेगमेंटमध्ये तो स्लॉट होतो. 3 लाख 2.5-3 लाख 3-3.5 सुद्धा असू शकतं यार, सांगू शकत नाही. त्यामुळे हीच अपेक्षा आहे बाई. काय नाही, थोडा वाईड म्हणतायत, वाईड असणार आहे, त्याचा फॉर्म फॅक्टर थोडा वेगळा असणार आहे. येऊ दे अजून वेळ. आय एम नॉट ऑल दॅट एक्साइटेड ऑर इवन ईगर टू बी ऑनेस्ट विथ यू. मग त्यांनी iOS 26 मध्ये स्प्लिट स्क्रीन का नाही आणली अजून? फोल्ड वरती पण एकच स्क्रीन वापरायची का? नाही, iPadOS येईल ना त्याच्यावर थोडंसं. बघूयात काय करतात.
ठीक आहे. नेक्स्ट मंथ लॉन्च होणार आहे गॅलेक्सी S26 मोस्ट अवेटेड अल्ट्रा फोन. तर त्याच्यासाठी थोडे एक रनडाऊन देतो मी तुम्हाला लीक्सचं. 8 Elite Gen 5 असणार आहे अल्ट्रामध्ये, Exynos 2500 बेस आणि प्लसमध्ये, जे की 2nm वर असणार आहे. पुन्हा थोडेसे कॅमेरा ट्विक, जास्त काही चेंजेस नसणार आहेत. एक मोठी हायलाईट एक हे असणार आहे प्रायव्हसी डिस्प्लेबद्दल. त्याच्याबद्दल खूप हे आलेलं आहे की असं साईड अँगलनं आपण बघितलं तर ते डिस्प्ले हे पीक प्रूफ डिस्प्ले. हां, तर बेसिकली त्याला स्क्रीन गार्डची तसली गरज नाही लागणार. आणि कॅमेरा आयलँड येणार आहे नवीन Fold 7 सारखा, रिअर कॅमेरा बंप आणि थोडे आणखी AI चे फीचर वगैरे. सो काय वाटतंय की सॅमसंग थोडं तू कुठला आयफोन प्रिफर करतो का S सिरीज प्रिफर करतो? आयफोन प्रिफर हां, करतो. yes. बरं. माझ्या हिशोबाने तुला सांगू का, तू ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या मला, परफॉर्मन्स किंवा इतर गोष्टींपेक्षा ना मला पाहिजे की सॅमसंगने त्यांच्या कॅमेरावरती काम केलं पाहिजे. आणि त्याच बाबतीत तू म्हटलास की नाही जास्त काही फरक नसणार आहे. त्यामुळं आय डोंट नो, आय मीन तुला साजिद म्हणजे मला तरी आता, कारण की मी S25 अल्ट्रा हा वापरतच होतो आणि मला वाटतं की कॅमेरामध्ये त्यांनी थोडं काम केलं पाहिजे. बाकी सगळं असं वाटतं की त्यांनी केलंय, त्यांनी सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी केल्या. आणि मला असं अगेन की खूप AI ड्रिव्हन फोन झालाय तो, जिथे बाकीचे चायनीज आपण जर बघितले तर मग ते हार्डवेअर कॅमेराकडे जास्त फोकस करतात. इट्स हाय टाइम मला असं वाटतं सॅमसंगसाठी की आता त्यांनी कॅमेराकडे खरंच लक्ष द्यायला पाहिजे. बट फास्ट चार्जिंग येते सो 60 वॉट येते ना. पण बॅटरी कॅपॅसिटी बद्दल काय? बॅटरी Same कॅपॅसिटी च 5000च आहे. 5000 ते म्हणजे दॅट्स नॉट गुड, राईट? सिलिकॉन कार्बन यूज करायला पाहिजे. सो ठीक आहे, बघूया नेक्स्ट मंथ जेव्हा लॉन्च होईल तर आता बघूया थोडे ट्रेंड्स जे की ह्या वर्षी असणार आहेत स्मार्टफोनमध्ये, जे की लॉन्च होणार आहेत आणि खूप लॉन्च पण झालेले आहेत. पहिला ट्रेंड आहे बिग बॅटरी, मोठी बॅटरी येते. आता 10,000 mAhचे फोन येत आहेत. आपण आता रिअलमी P4 पॉवर की लॉन्च होऊन तुला जाईल. माहिती आहे का, P4 पॉवर मी जस्ट ह्याला कोण अर्णवानी त्याबरोबर त्यांनी टेस्ट केला. तो 20 तास म्हटलं तो स्क्रीन ऑन टाईम, इझिली 18-19 तास. म्हणजे जिथं आपण 7-8 तास स्क्रीन ऑन टाईम चांगलं म्हणत होतो, तिथं 18 आणि 20 तास. त्याच्यामध्ये काहीतरी 7,500 10,000 mAh 10,001 mAh म्हणजे आता फोन्स तुम्ही आत्ता पण आपण 1-1.5 दिवस म्हणत होतो, 1.5-2 दिवस म्हणत होतो, आता 2.5-3 दिवस म्हणायला लागणार आपल्याला. सो असे आहे. अँड आय थिंक दॅट्स अ वेलकम चेंज. का माहिती आहे, 10,000 mAh जरी असली तरी फोनचा साईज तसा सिग्निफिकंटली वाढत नाही, वजन सिग्निफिकंटली वाढत नाही. अजूनही 205-210 ग्रॅम आहे, विच इज काइंड ऑफ डिसेंट साईज अँड वेट. बरोबर. आणि 2026 मला असं वाटतं की ब्रँड्सना मेमरी किंवा रॅमकडे जाण्यापेक्षा बॅटरी जास्त देतील. आणि पर्सनली मी 5-6 तासांचा एक्स्ट्रा बॅटरी लाईफ एन्जॉय करेल कम्पेअर्ड टू 2 किंवा अजून 4 GB रॅम, कारण ती जास्त मला मिनिंगफुल वाटतं. येस. आणि आय रिअली थिंक पॉवर बँकचं खप कमी होईल याच्यामुळं, हे मात्र आहे. पण आय एम हॅपी ॲज लॉंग ॲज फोनचं वेट जास्त वाढत नाही. 2-2.5 दिवस एकदा चार्ज केलं, 2-2.5 दिवस वापरा, इट्स बिग थिंग. 7-8 वर्षापूर्वीच असं होतं की एक दिवसभर बॅटरी जायची नाही, म्हणजे संध्याकाळी 4 वाजले की चार्जर किंवा सगळ्यांच्या फोनच्या मागं पॉवर बँक दिसायचे. आता तो जमाना गेला. हां, पण आपण मेन स्पेसिफिकली हे चायनीज ब्रँड्समध्येच बघतोय. मेन स्ट्रीम ब्रँडमध्ये कधी येणार असं वाटतं? मेन स्ट्रीम ब्रँड म्हणजे तू ॲपल आणि सॅमसंग म्हणतो, Samsung, बाकी सगळे Google. पिक्सेल. ॲपल सॅमसंग ते हळूच. हे पण आता 120 वॉट चार्जिंग आपण 4 वर्षापूर्वी, 150 वॉट 4 वर्षापूर्वी बघितलेलं, अजूनही सॅमसंग 60 वॉटवरतीच अडकलेलं आहे. तसंच होणार आहे. ही लोक सगळं चायनीज लोक घेऊन येणार, 3-4 वर्ष ते वापरणार, थोडं मॅच्युअर झाली ती कम्प्लीट टेक्नॉलॉजी की मग ही लोक आणणार, त्याशिवाय ते आणणार नाहीत. आणि यांचे ऑलरेडीच ना मल्टी इयर डील्स झालेले असतात. बरोबर. सो ते पण एक की बाबा लगेच त्यांना चेंज नाही करता सिस्टमॅटिकलीच. मला वाटतं S सिरीज मध्ये ह्या वर्षी सुद्धा 5,000 mAh असणार आहे. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षी बहुतेक 6,000 वरती, त्याची 6,000 नाही 5,500. पुढच्या वर्षी काय वाटतं काय, लेट्स आता या एक बेट करूया आपण पुढच्या वर्षी काय असेल म्हणून. मला तरी मला नाही रे, 5,500 2027 म्हणजे S27 अल्ट्रा 5,500च असणार. बाकीचे 10-12-15,000 mAh पर्यंत पोहोचतील चायनीज ब्रँड, आणि सॅमसंग आपला S सिरीजमध्ये 5,500च देईल असं. आणि दुसरा ट्रेंड आपण हे पाहतोय की हाय रिफ्रेश रेट खूप पॉप्युलराईज होते आता. OnePlusने 165 हर्ट्स आणले आता. OnePlus 15 मध्ये आणि अपकमिंग Nord 6 मध्ये पण तेच असणार आहे. पुन्हा मोटोसुद्धा 165 हर्ट्स सिग्नेचरमध्ये आणलेलं आहे. तर काय वाटतं की ओव्हरकिल वाटतंय का जरा हे खूपच?
165 हर्ट्स का 120 हर्ट्स इनफ आहे. आय थिंक साजिद आणि माझं याच्यावरती डिस्कशन काही दिवसांपूर्वी झालेलं आणि आय अग्री विथ हिज पॉईंट ऑफ व्ह्यू की 144 हर्ट्स आणि 165 हर्ट्समध्ये काही गरज नाही. रादर मागच्या वर्षीचे जे OnePlus आलेले ना त्याच्यामध्ये 2K डिस्प्ले होता आणि 144 या 120 हर्ट्स होतं, विच वॉज अ बेटर ऑप्शन दॅन कारण आम्हाला 165 हर्ट्स द्यायचंय म्हणून आम्ही 1K रेझोल्युशन केलं आणि 165 हर्ट्स दिलं किंवा 1.5K किंवा फुल HD केलं. ते नको. रेझोल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक 2K रेझोल्युशन पाहिजे आणि 144 हर्ट्स किंवा 120 हर्ट्स इज गुड इनफ. 165 मी ओव्हर किल नाही म्हणणार, पण मग तुम्ही 2K आणि 165 हर्ट्स द्या तुम्ही, कारण 165 हर्ट्स द्यायचे म्हणून मला दुसरीकडे कुठेतरी कमी करताय, हे मला माझ्या हिशोबाने बरोबर नाही. आणि बोटावर मोजणे इतकेच ऍप्स चालतात 165 वरती. सो बरोबर. इट I think बिकम्स that- मोर ऑफ मार्केटिंग ओनली. Marketing. मोटोरोलाने जे केलंय ना पॅन्टोन सोबत, आय थिंक तशा गोष्टी करायला पाहिजे की स्किन टोन साठी किंवा Yes. तुमचा HBM थोडा बेटर इम्प्रूव्ह झाला. झालंय पॅन्टोन बरोबर. त्यांनी ते डिस्प्ले आणि कॅमेराची जी पार्टनरशिप केली, आय थिंक इट इज व्हेरी व्हेरी गुड. आता वळूया न्यू लॉन्चेस जे आता रिसेंटली लॉन्च झालेले आहेत फोन्स, त्याबद्दल थोडं डिस्कस करूया. मोटोरोला सिग्नेचर. सो मोटोरोलाचा एक फ्लॅगशिप फोन, काय वाटतं? आपण आधी पण बोललेलो की मोटोरोलाचा जो बाहेर जेव्हा लॉन्च झालेला तो फोन, त्यावेळेस प्राइसिंग खूपच जास्त होती की सिग्नेचर आहे. ॲक्च्युली त्यांचा तो X सिरीजचा फोन आहे चायनामधला. बट सिग्नेचर ॲज अ नवीन सिरीज ना, ती मला जरा इंटरेस्टिंग वाटते. आणि ती बरोबर एज सिरीजच्या वरती बसते, बट एज सिरीजचाच एक VFM क्वेश्चन घेऊन येते ती की व्हॅल्यू फॉर मनी आहे त्या टाईपमध्ये. मला खूप बॅलन्स वाटलं तो फोन. स्पेशली मला जो कॅमेरा जो होता त्याने बऱ्यापैकी सरप्राईज केलं की मोटोरोलाकडून एक त्या पट्टीचा कॅमेरा आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि जे एक आउटपुट सुद्धा बघितलं. त्याच सेगमेंटमध्ये ना दुसरा पण विवोचा एक पण लॉन्च झाला. खूप त्या सेगमेंटमध्ये एक दिसतं की परफॉर्मन्स कॅमेरा आणि एक ओव्हरऑल बॅलन्स फोन जर म्हणेल ना, तर मोटोरोला मला तो दिसतोय त्याच्यामध्ये. स्पेशली क्लीन UI वगैरे जरी धरलं तर. अगदी बरोबर बोलला. सुरुवातीला तू जे म्हटलं ना की लॉन्च होण्याच्या आधी जेव्हा मी बाहेरची प्राइसिंग ऐकली ना की 90,000 1,00,000 रुपये, मी म्हटलं DO आहे, डेड ऑन अरायव्हल आहे. पण आपल्या इथं खूप चांगली प्राईस ते घेऊन आले, 59,999 आणि मग 54,999 विथ ऑफर्स. आणि त्या प्राईसला 12 to 56 वेरियंट विथ दॅट काइंड ऑफ कॅमेराज इज अ म्हणजे व्हेरी व्हेरी कॉम्पिटिटिव्ह प्रॉडक्ट माझ्या हिशोबाने. त्यामुळं आय थिंक इट इज अ गुड लॉन्च. आणि मला सगळ्यात जास्त ह्याचं ॲडव्हान्टेज काय वाटतं माहिती का, हा कॅमेरा बघून मला वाटतंय की एजचे सुद्धा कॅमेराज इम्प्रूव्ह होतील अजून. म्हणजे दे हॅव ऑलरेडी इम्प्रूव्ड इन लास्ट 1 year. ही जी लर्निंग आहे सिग्नेचरमुळं ती ह्यांना एजवरती सुद्धा मिळणार आहे आणि एजचे सुद्धा कॅमेराज इम्प्रूव्ह होणार आहे. त्यामुळे देन इट विल बी अ होलसम डिव्हाइस. म्हणजे फक्त डिस्प्ले चांगला किंवा लुक्स इन हँड फील वगैरे जे मोटोरोलाचे तेच नाही, पण कॅमेरा सुद्धा चांगला आहे, UI सुद्धा चांगली. सो इट इज गोइंग टुवर्ड्स अ काइंड ऑफ बॅलन्स्ड फोन. बरोबर. सो बेसिकली एक बॅलन्स्ड फोन आहे, बट स्टील लाईक एक प्रीमियम सेगमेंटमध्ये जर आपल्याला एक फोन घ्यायचा असेल तर मोटोरोलाला आणखी काय गोष्टी कराव्या लागतील लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी? व्हेरी गुड क्वेश्चन. ॲक्च्युली अ गुड क्वेश्चन. मला वाटतं ते AI मध्ये सुद्धा बऱ्यापैकी करतायत. आय जस्ट थिंक दे नीड टू एक्सपेरिमेंट मोर विथ CMF. त्यांचं जे डिझाईन लँग्वेज आणि हे जे नाही थोडं आत्तासुद्धा त्यांनी ह्या वर्षी चेंज केलेलं आहे, पण इट इज आयटरेटिव्ह डिझाईन चेंज. ते थोडं प्रीमियमनेस अजून यायला पाहिजे. अँड आय थिंक वेदर इट इज ॲपल ऑर सॅमसंग हे सुद्धा खूप हळूहळू चेंज करतात, ते सडनली काही चेंज करत नाही. तसंच आय थिंक मोटोरोलाचं सुद्धा आहे. आय थिंक दे आर ऑन देअर वे, दे आर डुईंग द राईट थिंग्स, दे आर टेकिंग द राईट स्टेप्स. म्हणजे प्रीमियमायझेशनकडं जर का बघायला गेलं ना, हळूहळू गेले 2-2.5 वर्षात ते 20, 25, 30, 40, आता 50. दे आर डुईंग दॅट व्हॉट स्टेप्स दे आर टेकिंग. आय थिंक दे आर इन द राईट डिरेक्शन. ठीक आहे. नेक्स्ट फोन Vivo X200T, जो की आय बिलीव्ह एक विवोकडून एक व्हॅल्यू फॉर मनी फोन वाटला मला. साजिद, 200च्या नावाने का आणला यांनी? ॲक्च्युली हा खरोखरचा 200चा सिरीजचा फोन आहे. जो 200 FE आहे ना, तो दुसऱ्या सिरीजचा फोन होता. हा थोडासा लेट आला. मला असं वाटतं की हा थोडा चायनामधला स्टॉक जो X200S आहे ना तिथला, तो आपल्या इथे T म्हणून आलाय. मला चालेल की चायनामधले जे ॲक्च्युली चांगले व्हॅल्यू फॉर मनी फोन आहेत ना, जे आपल्या इथे येऊन जर त्या स्पेसिफिक प्राईसला येत असतील, कारण तिथे तुम्हाला काय मिळते, तुम्हाला मोठी बॅटरी मिळते, वायरलेस चार्जिंग मिळते, ओरिजिन OS पण आलाय आता, आणि जाईसचे कॅमेराज मिळतात. सो ते ना खूप एक स्वीट डील करून टाकतात त्या सेगमेंटमध्ये. आणि मोटोरोलाबद्दल थोडंसं एक जर परत मागे यायचं झालं ना, ऑफलाईनमध्ये ना मोटोरोलाची व्हिजिबिलिटी खूप कमी आहे. वेरॅज Vivo X200T तुम्हाला असं चेहऱ्यावरती येईल 5 वेळा. जर तुम्ही नकळत गाडीने जात असाल तर दिसेल की X200. मोटोरोला
सिग्नेचर जरी असेल किंवा बरेच त्यांच्या ज्या गोष्टी असेल ना त्या दिसत नाहीत लोकांना. आणि जसं आपण म्हणतो ना की जे दिसलंच नाही तर मग ते विकलं नाही जाणार, ते सिमिलर आहे. आणि ऑफलाईनमध्ये पण बघितलं की बऱ्याचदा स्टॉकच नसतो मोटोरोलाचा. हे जे छोटे छोटे इश्यूज आहेत ना त्याने मला असं वाटतं की कुठेतरी जी ग्रोथ आहे ती जरा खुंटते जरा मोटोरोलाची. बट X100 अगेन व्हेरी बॅलन्स अँड सॉलिड फोन फ्रॉम X100 विवो सुद्धा चांगलं करतंय. इव्हन यावेळेला ऑप्पो. सो आय थिंक फॉर द फर्स्ट टाइम आपण ऑप्पो आणि विवो बद्दल एक चांगले फोन, रिकमेंडेबल फोन म्हणतोय. आय फाइंड माय सेल्फ रिकमेंडिंग ऑप्पो फाइंड X9 Pro लॉट. मला शिफ्ट होत नाहीये मी मला करायचं मागच्या म्हणजे आठवड्यापासून विचार करतोय की सिग्नेचर वरती आता मला सिग्नेचर युज करायचं. यूज कर जरी आवडत असलं तरी कर, बिकॉज आय थिंक तो एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुन्हा रिअलमी 16 सिरीज त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? 31,999ला 16 Pro आणि 16 Pro Plus होता 42,000ला. अगेन सो इथे ना आपण दोघांना पण घेऊयात मैदानात, रिअलमी आणि रेडमी दोघांना पण. ह्यांची नंबर सिरीज ज्या आहेत ना त्या आपण बघितल्यात 15-20 10,000पासून इव्हन स्टार्ट होऊन आता ते 40,000पर्यंत गेलं. प्रॉब्लेम असा होतोय की 2026 मध्ये आपण आता रेकमेंड करतोय की असे फोन की जे तुम्हाला जास्त व्हॅल्यू देतील किंवा ओव्हरऑल ऑलराऊंडर असतील. का? कारण 2026 मध्ये ऑलरेडीच VFM थोडा कमी दिसतोय आपल्याला फोन्समध्ये. या फोन्समध्ये काय होतंय, रिअलमीसाठी मी म्हणेल की रिअलमी कॅमेरावरती खरंच काम करतंय आणि 16 सिरीजमध्ये ते आपल्याला दिसतंय सुद्धा. CMF थोडं कधी कधी ओव्हरबोर्ड जातो रिअलमी, थोडंसं खूपच जास्त एक्सपेरिमेंट करतात माझ्या हिशोबाने. खूप जास्त मोटोरोला जे करायला पाहिजे ते रिअलमी जरा जास्तच करते. त्यांनी थोडं कमी केलं पाहिजे, कमी करायला पाहिजे. आणि ऑफर्स जे आहेत ना त्या थोड्याशा मग मिसलिडिंग होतात की प्राइस ऍक्च्युली 40,000 42,000 आहे आणि मग ऑफर्सने मग तुम्ही 34,000-35,000 पर्यंत येतात. मग ते ऑफर सगळ्यांनाच मिळणार आहेत का नाही मिळणार आहेत? पण ओव्हरऑल जर का मी रिअलमी नॉट ओनली दिस 16 सिरीज बट ओव्हरऑल जर का मी सांगा त्यांची एस्पेशली P सिरीज, मला वाटतं ते दे आर अंडर रेटेड फोन्स. म्हणजे जितकं त्यांच्याबद्दल बोलणं व्हायला पाहिजे किंवा जितकी बज असायला पाहिजे ना तितकं होत नाहीये माझ्या हिशोबाने. बिकॉज फेस टू फेस जर का तुम्ही कॉम्पिटिशन बरोबर जर कम्पेअर केलं ना आमच्या लिस्टिकल व्हिडिओजमध्ये जनरली टॉप 1, 2, 3 मध्ये रिअलमीचा फोन येतो, एस्पेशली P सिरीजचा वगैरे. सो आय एम नॉट टू शुअर की मार्केट इज नॉट टॉकिंग अबाउट इट बट देर आर सम गुड फोन. डेफिनेटली इव्हन P सिरीज तुम्ही म्हणालात बरोबर. इव्हन त्यांची जी GT सिरीजचे जे लास्ट जनरेशनचे जे फ्लॅगशिप फोन आहेत ते सुद्धा एकदम होल्ड करतात 2026 मध्ये. आणि रेडमी जर म्हणायचं झालं तर रेडमीमध्ये कशाला बोलतोय, कशाला म्हणायचं झालं तर जाऊ दे. हा ठीक आहे, बोल काय सांगायचं. रेडमीमध्ये ना की सिमिलरच गोष्टी दिसतात रिअलमीच्या सोबतच्या. आता रेडमीचं आपण लिस्टिकल व्हिडिओ करणार आहोत की रेडमी 14 Pro Plus तुम्हाला 25,000मध्ये मिळतोय, मोठी बॅटरी. पण ह्या वर्षी तो ट्रेंड दिसेल बरं का की मागच्या वर्षीचे बरेचसे फोन्स ह्या वर्षी विल बी रिकमेंडेड बाय अस. बिकॉज नवीन जे फोन्स लॉन्च झाले त्यांची प्राइस लिटरली 10-15 हजारांनी महाग झाली आहे. तर 35,000ला रिसेंट फोन आणि त्याचाच 1 वर्ष किंवा 1 जनरेशन जुना फोन जर का तुला 20,000 म्हणजे 35चा फोन 20-25 मध्ये मिळतो, विल रिकमेंड 25 बिकॉज दॅट विल बी मोर व्हॅल्यू फॉर मनी. सो नेक्स्ट Reno 15 सिरीज, ओप्पोची Reno 15 सिरीज जी की आता स्टार्ट होते 46 पासून आणि मॅक्स जाते 68,000 पर्यंत. म्हणजे ओप्पोची फाइंड म्हण, रेनो म्हण, पहिल्यांदी जे विवो किंवा ओप्पोचे फोन मला महाग वाटायचे ना या वर्षी 2025 मध्ये एस्पेशली रेनो सिरीज सुद्धा व्हेरी इन माय व्ह्यू अ बॅलन्स्ड फोन. परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा ते मागं पडत नाही. कॅमेरा आर क्वाईट गुड आणि दिसायला रेनो वगैरे चांगलेच असतात, डिस्प्ले कॅमेरा. सो अगेन Vivo and Oppo are giving tough competition to likes of Realme, Xiaomi, जे बेसिकली आपण असोसिएट करतो व्हॅल्यू फॉर मनी बरोबर. सो दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड रेनो सिरीज ओव्हरऑल आय लाईक. येस, आणि त्यांचा ऑफलाईन प्रेझेन्स पण खूप ऑफलाईन तर विवो आणि ओप्पोचा आहेत आणि ते मार्केट शेअर मध्ये सो दिसते बघ का. रेनो सिरीजचं एक ना आपलं ऑलरेडी एक डोक्यामध्ये असतं की हे महागच फोन आहेत. येस आणि इंडियामध्ये बिकॉज ऑफ EMIs आणि लोन पे फोन त्या सगळ्या गोष्टींमुळे ते थोडंसं लपतं त्याची प्राइसिंग जी आहे ती. सो आता बोलूया अपकमिंग फोन्स बद्दल जे आता लॉन्च होणार आहेत. कुठला एक्साइटेड वाटतं तुम्हाला जास्त? तसा आमचा अपकमिंगचा व्हिडिओ गेलेला आहे ट्रॅकिंग टेक वरती, नक्की जाऊन बघा. फेब्रुवारी इज गोइंग टू बी क्वाईट बिग. ऑब्व्हियसली सगळ्यात मोठं तर S26 सिरीजचा लॉन्च असणार आहे. सो ऑल ऑफ अस आर वेटिंग फॉर दॅट. दिवस कमी फोन जास्त. हो, म्हणजे 28 दिवसाचा महिना आहे पण त्याच्यापेक्षा जास्त फोन आहे. सिरीजचे सगळे जर का तुम्ही बघितले तर सगळे रिअलमीचे आहे, रेडमीचे आहे, मोटोरोलाचे फोन्स लॉन्च होणार आहे. विवोचा कुठला आहे का रे? विवो
वो 60 आहे V70 सिरीज V70 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 सिरीज आहे. सो दॅट इज देअर. ॲपलचं काही नाही आहे. ॲपलचं मार्चमध्ये MacBook वगैरे असेल. 17 ओ 17 येईल का रे? सही मला नाही वाटत. नाही, गरज नाही. गरज नाही. गरज नाही, येईल पेक्षा गरज नाही. नाहीये. तर रिसेंटली आपण खूप चायनीज फोन जे आहेत ते इम्पोर्ट करून अनबॉक्स केलेले आहेत. त्यामध्ये X300 FE, Nord 6, IQ 15R, Neo 11. तर ह्या सगळ्या फोन्समध्ये तुम्हाला एक्साइटिंग कुठला जास्त वाटला? लाईक मला फक्त ना S26 का वाटतंय की कॅमेरा त्याचं म्हणजे आय एम होपिंग अगेन्स्ट होप की त्याचा कॅमेरामध्ये काहीतरी जबरदस्त इम्प्रूव्हमेंट असेल. मला नाही वाटत असणार म्हणून, पण इफ कॅमेरा त्याचा चांगला असला ना तर मला एक्साइटिंग वाटतं S26 सिरीज. तर आता आपण एक प्रेडिक्शन करूया की ब्रँड कसं एंड करेल 2026ला. हर एक ब्रँड म्हणजे कसं परफॉर्म करेल. तर पहिलं आहे OnePlus. काय वाटतं, म्हणजे अप जाईल का डाऊनच राहील? आय एम अनश्युअर, नाही सांगतायत. ओके. सॅमसंग स्टेडी, इट विल रिमेन द सेम. म्हणजे आहे जे टॉप 1-2 पोझिशनला असेल तसंच असेल तो. दे विल नॉट डू एनिथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी, बट सॅमसंग इज सॅमसंग. ओके. ॲपल ॲपल थोडा बस क्रिएट करेल ह्या वेळेला माझ्या हिशोबाने. फोल्डेबल असू दे किंवा नवीन गोष्टी असू. सो या आय थिंक दॅट ॲपल विल गो स्लाइटली अप. आय हॅव मोर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम ॲपल. Apple जास्त ॲब्झॉर्ब करणार ऍक्च्युअली इयर ऑन इयर ग्रोथ. आणि ते जेमिनीचं इंटिग्रेशन वगैरे, तर बऱ्याच नवीन नवीन गोष्टी दिसणार आहेत आयफोन्समध्ये, म्हणून एक्साइटिंग आहे. आणि वरती जाईल सुद्धा माझ्या हिशोबाने. नेक्स्ट ओप्पो, विवो दोघं सोबतच घेऊ. यार दे विल डबल डाऊन ऑन 2025. माझ्या हिशोबाने इवन बेटर फोन्स ते घेऊन येतील. आय एक्सपेक्ट दॅट. माझी अपेक्षा अशी आहे की ऑप्पो एज वेल एज विवो, बोथ ऑफ देम विल गो अप. ओके. देन Xiaomi ग्रुप, रेडमी, पोको सगळे. साजिदला सांगू दे Xiaomi बद्दल मला असं वाटतं की त्यांनी ना थोडं त्यांचं पोर्टफोलिओ जर अजून बेटर केला, म्हणजे कम्पेअर्ड, म्हणजे लॉन्चेसच नाही आहेत त्यांचे. बरं, लॅक ऑफ. माझ्या हिशोबाने माझी अशी अपेक्षा आहे की भरपूर लॉन्चेस होणार आहेत Xiaomiच्या वेळेला. मग मजा येईल. येस, मग मजा येईल. IoT प्रोडक्ट्स वगैरे येणार आहेत. कारण त्यांचे Xiaomi 17 सिरीज जबरदस्त आहे. जबरदस्त. नेक्स्ट रिअलमी. काय बोलू त्यांचं, काय मला माहित नाही ऑनेस्टली हाऊ दे विल क्लोज ऑन 2020. आय हॅव टू बी ऑनेस्ट, नाही सांगू शकत. ओके. अँड मोटोरोला. इट इज टफ. दिस इज गोइंग टू बी अ टफ इयर फॉर देम, बट आय थिंक दे विल सेल थ्रू. सिग्नेचर लॉन्च हा जर का बघितला ना, तर मी असं वाटतंय, मला वाटलेलं की नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये की मोटोरोला कुठंतरी घसरतोय, पण मला वाटतं ते करतील, व्यवस्थित करतील इन 2026. मोटोरोलाकडे चान्स आहे. OnePlus, Xiaomiचा जो एक प्रीमियम जो ऑडियन्स आहे. बरोबर. राईट. सो बघूया एंड इयर जेव्हा एंड होईल तेव्हा बघूया आपण. बघूया वी विल मॅप दिस टू दॅट. ओके. तर आता वळूया पर्सनल क्वेश्चन. थोडे पर्सनल क्वेश्चन्स आहेत जे की आपल्या व्ह्युअर्सकडून आलेले आहेत. कमेंट्समध्ये थोडं विचारत राहतात लोक. आपण रिसेंटली एक व्हिडिओ केला होता Nord 6चा, जो की आपण दुबईहून केलेला होता. ठीक आहे. तर त्याच्यावर एक कमेंट होती की तुम्ही हे पॅन्ट कुठून घेतलेली आहे, जे तुम्ही पॅन्ट घातलेली होती त्याच्यात. तर मी ही ना चॅप्टर 2 ड्रिपची आहे. चॅप्टर 2 ड्रिप एक स्टार्टअप आहे इंस्टाग्राम वरती, तिकडनं घेतलेली पॅन्ट. हे वाले त्यांचे चांगले आहेत बरं का, त्यांचे चांगले आहेत. अशी खूप कमेंट असतात, फक्त पॅन्ट्स बद्दल नाही, पण ड्रेसिंग तुमची आवडते लोकांना खूप. ओके. नाही, मी जनरली ना मी ब्रँड म्हणजे ते भरपूर क्रिएटर्स वगैरे नाही का, ते LV आणि हे सगळं, मला तसलं नाही. मला इंडियन स्टार्टअप्स जे असतात ना, जे छोटे छोटे कंपनीज असतात, ते चांगलं काम करतात ना, त्यांचे मी ड्रेसेस वगैरे सगळे उचलतो. त्यांना सुद्धा मदत होते आणि थोडं नवीन काहीतरी इंडियन स्टार्टअप्सना आपण सपोर्ट करतो, ह्याचा सुद्धा मला आनंद होतो. तर बेसिकली इंडियन कंपनीज, इंडियन ब्रँड्स मी बाय करतो. जे ब्रँड्स ऐकतात. आणि नाही, सॉरी युनिक्लो नावाची एक मला त्यांचे क्लोदिंग जे आहेत ना, त्याचं कपडा खूप जास्त आवडतो युनिक्लोचा, तर ते मी काही घेतो. हे जसं फॉर एक्झाम्पल, नाही हे नाही, हे युनिक्लोचंच आहे. दिस इज फॉर एक्झाम्पल युनिक्लो. आत्ता तुम्ही फोन कुठला वापरतात? मी OnePlus 15 वापरतो. ठीक आहे. लास्ट इयर तुम्ही किती कंट्रीज व्हिजिट केल्या, ट्रॅव्हल केल्या, आणि ह्या वर्षी असं कुठली कंट्री आहे का मनात तुमच्या की तुम्हाला ट्रॅव्हल करायला लागेल? पण मला वाटतं मोर दॅन 10, 8-9 तरी, 8-9 तरी असेल. साजिदला जास्त माहिती, तो शेड्यूल माझं 7-8 तरी असतील. 7-8 तरी आहेत. 7-8 तरी कमीत कमी आहे. ह्या वर्षी कुठली कंट्री व्हिजिट? तेच सेम असतात रे. बार्सिलोना, चायना, कोरियाला सिंगापूर, US. कोरियाला जायचंय,
जर का कोणी ब्रँड्स ऐकत असतील, साऊथ कोरियाला घेऊन जावा आणि जपानला घेऊन जावा आणि बर्लिनला घेऊन जावा. ह्या 3 माझं ध्येय आहे की मला बर्लिनला तर गेले 4 वर्ष आले, काय कधीच जात नाही मी. सो बर्लिन, जपान आणि साऊथ कोरिया शॉपिंगसाठी एस्पेशली. फेवरेट एव्हरीडे कॅरी, फोन शिवाय दुसरा कुठला कॅरीची की तुम्ही रोज घेऊन फिरता असं गॅजेट? बँड, हेल्थ बँड का? थोडं फिटनेसमध्ये आजकाल जरा फोकस करतोय मी, त्यामुळे ते महत्वाचं होतं मला. आणि फायनली एक पर्सनल क्वेश्चन, आपला पर्सनल गोल काय आहे ह्या वर्षीसाठी, या ट्रॅकिंगचा पण आणि पर्सनल? ऑनेस्टली AI जितकं जास्त अडॉप्ट करता येईल आमच्या वर्कफ्लोमध्ये तितकं जास्त अडॉप्ट करणं हा माझा प्रोफेशनल गोल आहे. आणि पर्सनल गोल तर मी 8AP वरती सांगितलेला आहे माझा. काय जाऊन बघा आणि सांगा खाली कमेंट्समध्ये. माझा इंस्टाग्रामवरती 8APचा मी दर संडेला व्लॉग टाकतो बरं का. तुम्ही जर का फॉलो करत नसाल तर नक्की करा 8AP. तिथं मी माझं 2026चा पर्सनल गोल्स काय काय ते मी सांगितलेलं आहे. बघूया किती जण इतकं कष्ट घेतात की तिथं जाऊन बघणार सगळे माझे रील्स आणि मग सांगणार. बघूया किती जण करतात. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा, बघूया. ठीक आहे, बस. ठीक आहे, चला मित्रांनो, आय होप भरपूर मोठा होता रे आजचा पॉडकास्ट, म्हणजे भरपूर प्रश्न घेऊन आलेला. सो या व्हेरी गुड, आय होप यू लाईक्ड इट. असे जे लॉंग फॉर्म पॉडकास्ट असतात ते तुम्हाला आवडतात का? फीडबॅक काही असेल तर सांगा. काही आम्ही कव्हर ह्याच्यामध्ये अजून करायला पाहिजे, अजून मोठं करायला पाहिजे, अजून शॉर्ट करायला पाहिजे, जे काय असेल ते नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.